असं आहे की एक तर ते प्रशांत किशोर अ, भेटले असतील, आम्हालाही भेटतात ते कधी कधी. त्याचा अर्थ ते राजकीय सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली असं मला काही वाटत नाही. नवीन आमचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना येऊन ते भेटले आणि काही चर्चा केली तर काही वावगं आहे असं मला काही वाटत नाही. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे लोकसभेचं आणि राज्यसभेचं. त्याच्यामध्ये ते गुंतलेले आहेत. त्यामुळे कदाचित ते इथे मुंबईमध्ये देवगिरीवर किंवा इतर ठिकाणी ते कदाचित जाऊ शकले नसते. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या आठवड्यामध्ये ते होते, ते भेटलेले पण आहे, चर्चा पण झालेली आहे आणि फोनवर सुद्धा चर्चा होते एखाद्या गोष्टीची. त्याच्यामुळे ते एवढं मी सिरियस घ्यायचं काही कारण आहे असं वाटत नाही. सर, रुपाली डुबरे यांनी तटकऱ्यांवरती निशाणा साधलाय की कोणत्याही पदावर कोणाचा जन्मसिद्ध हक्क नसतो. दुसऱ्याची हकालपट्टी करताना नियम आठवतात, मात्र स्वतःवर आला की अस्वस्थ वाटू लागतं. ठीक आहे, मला असं वाटतं आपण सगळ्यांनी शांततेने घेतलं पाहिजे. अजितदादा गेलेले आहेत आणि त्यांच्या पक्षामध्ये आपल्याला हा पक्ष सांभाळायचा आहे. सांभाळत असताना सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळेल, अधिक ताकद आपण कशी मिळवू हे आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे थोडंसं जे आहे सावकाशीनं सगळ्यांनी घ्यावं असं मला वाटतं. सर, दादांच्या कुटुंबाला त्रास होईल असं वातावरण निर्माण करतात. त्यांचं अजितदादांवरच प्रेम होतं का? राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांनी पोस्ट केली की पाटलांनी पोस्ट कोणाकडे रोख करून केल्या. असं आहे की अजितदादांवर प्रेम होतं नव्हतं, आता ते कुणाबद्दल ते बोलतात, काय बोलतात ते स्पष्ट नाही. पण अजितदादांवर प्रेम होतं म्हणूनच आम्ही सगळे जे अजितदादांबरोबर जे आहे त्या पवार साहेबांना सोडून इकडे आलेलो होतो, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या घरात सुद्धा जे मतभेद होतात, हा तर पक्ष आहे, आपला अयोला आहे, छोटासा एक मतदारसंघ, याच्यामध्ये कितीतरी मतभेद आहेत की नाही, पण सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं आपल्याला. पुन्हा प्रशांत किशोर यांच्यावरच प्रश्न आहे की या प्रशांत किशोर यांच्यावर राष्ट्रवादीमध्ये वातावरण तापलेलं दिसतंय. तटकरे म्हटले की आम्हाला कोणत्याही राजकीय सल्लागार नीतीची गरज नाही किंवा सर्वेची गरज नाही, आम्ही जनभावना घेऊन पक्ष चालवतो. ठीक आहे, त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि शेवटी जे आहे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सुनेत्राताई पवार, ह्या कुणाला भेटायचं कुणाला नाही भेटायचं हे त्या ठरवतील ना. त्यासाठी त्यांना आमच्या परवानगीची गरज नाही.